छेडछाड केली व असलेली शेअर करून तो मला आहे ना धमक्या देत माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलाला मारून टाकेल अशा धमक्या देत तो निघून गेला। परत त्याच्यानंतर काल आमच्या घरात आहे ना परत घटना माझ्या दिराणी सोबत घडली। मग मी काल पुण्याहून आले असता संध्याकाळी मी भांडे बाहेर काढत होती घासण्यासाठी। मी आणि माझ्या लहान मुली होत्या, 2 जुडवा मुलीत मला माझी सासू सांभाळत होती। मी बाहेर भांडे घासायला घेऊन आली, तेवढ्यात तो किसन बागुल आणि त्याची बायको जोरात गाडीवरून आले। किसन बागुल गाडीवरून खाली उतरला, त्याने गाडीवरून खाली उतरताच घरात गेला आणि घरातून बाहेर आला परत आणि ओट्यावर उभं राहून कपडे काढायला सुरुवात केली। मला अश्लील इशारे केले, डोळा मारला आणि तो म्हणत होता इकडे ये। आणि त्याच्यानंतर त्याने रात्री 11:30-12 वाजता परत माझे सासरे घरात असताना हे चालूच ठेवलं आणि नंतर आम्ही 112ला फोन केल्यावर पोलीस आल्यावर ते पळून गेले। आणि पळून गेल्यानंतर परत आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला माझा नवरा आणि माझे सासू गेले। माझ्या मुली असल्यामुळे मी जाऊ शकली नाही। माझे नवरा आणि माझे सासू गेले। परत त्याने माझ्या सासूला बी आणि माझ्या नवऱ्याला बी परत रस्त्यात थांबवलं, खोऱ्याची साखळी आणि पैसे चोरून घेतले। आणि मग माझ्या सासून ते घरी आल्यानंतर त्यांनी मागच्या दारून परत आमच्या घरावर हल्ला केला। त्याच्यानंतर त्याचा भाऊ, त्याची वहिनी आणि त्याचा तो एक पत्रकार माणूस आहे तो पण आमच्या घरामध्ये मागून घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आणि त्यांनी आता अशी धमकी दिलेली आहे की जर तुम्ही आमच्या विरुद्धची केस मागे घेतली नाही तर आम्ही तुम्हाला सगळ्यांना जीविताची हानी करू। आणि त्यांनी अशी पण धमकी दिलेली की तुमच्या सगळ्या बायांची आम्ही लज्जास्पद कृत्य करू आणि इज्जत लुटू, आमच्यावर रेप करू। आणि त्यांनी असं पण धमकी दिलेली आम्हाला की आम्ही तुम्हाला कोणाला सोडणार नाही। आणि त्याचं नाव आहे भगवान झिपरू बागुल। माझ्या मुलावर अन्याय होतोय। घरी येऊन ते आम्हाला शिवी गाडी करता, ते मारून टाकवाची धमकी देतात, तुम्हाला मारून टाकू, तुम्हाला हे करू। त्याच्या बायका, त्याची बायको काही बी आरोप घेते माझ्या मुलगा समोर सुद्धा आला नाही तरी सुद्धा माझ्या मुलगावर अन्याय केलेला आहे तिने। न्याय भेटायला हवा, आम्हाला न्याय भेटायलाच हवा। माझ्या मुलगाला निर्दोष त्यांनी सोडायलाच पाहिजे। नाही सोडणार ते मग आम्ही बी आंदोलन करू, इथंच आंदोलन करू। तर त्यांनी सांगितलं ना माझं नाव किसन झिपरू बागुल, भगवान किसन भगवान झिपरू बागुल। तो धमकी देतो तुम्हाला पिस्तोलने उडवून देईल तुम्ही जरी केस माघारी घेतली नाही तर। आणि माझ्या मुलावर बिना बोलले चालल्याने त्यांनी केस टाकून दिली, त्यांनी त्या रांडांनी आरोप घेतला आणि अंगान शिव्या देऊन गेल्या दारात येऊन। तरी म्हणून बोलायला आमची एवढी मंडळी बघा सबूत आहे एवढं, या बायांना विचारायला पोलीस स्टेशन मध्ये केस नोंदवायला आली तर मला परत करून दिली, त्यांनी परत पाठवलं मुलांना मला परत करून दिली आणि त्यांची केस घेऊन घेतली। मग असं बोल माझ्या मुलगाला त्यांनी केस त्याची निर्दोष सुटायलाच पाहिजे। त्याच्या का बिन अन्याय होतोय त्याच्यावर, बोलला नाही चाला नाही, ते रान काय बी खोटी केस करते। उभ्या राहा त्या रांडा तो धमकी देतो, ती सांगते माझा नवरा, माझा सारपी नवरा आहे, काय करते जे रान बडवे बघून घेऊ आम्ही असे म्हणते ती। आणि आमच्याकडे माझ्या नवऱ्याला सपोर्ट आहे गण म्हणून आम्ही काय घाबरू यांना। त्यांच्यावर गुन्हा तुम्ही दाखल करा, असं त्यांच्यावर गुन्हा दाखल करा तुम्ही। हे खोट्या नाट्या खोटी अन्याय झालेला आहे का स्त्रीवर, सगळ्यांनी पुढे सगळ्यांनी साक्षी द्यावा आणि आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट करावा। गल्ली तर उघडा नागडा बसतो तो गल्ली, सगळ्या बायांना तरुण बघायला लागलं, एवढे बाया आलेल्या सबूत गल्लीतले टावेल लावून असा बसतो तो दारात जाणाऱ्या बाईला त्रास देतोय असं। मग गुन्हेगारला सजा द्यायलाच पाहिजे तुम्ही। आणि ते खोट्या खोट्या केसी करताय त्याला काहीतरी आहे ना। मग गुन्हेगारला काय करायचं, सजा द्या। गुन्हेगारला काय करायचं, सजा द्या। गुन्हेगारला काय करायचं, सजा द्या। भाडका उचले आता त्यांच्या आया बहिणी
सपोर्ट ना निसला ना त्यांच्या बायका हाय बायकांनी पुरत करतात ना लोकांची बाय बेटीवर अन्याय करतात